नमस्कार. आज आपल्याकडे जो स्रोत आहे, तो वाचताना माझ्या मनात दोन समांतर कथा उभ्या राहिल्या. अच्छा. कोणत्या दोन कथा? एकीकडे सरकारी जाहिरातींमधलं ते सुखी निवृत्तीचं चित्र आणि दुसरीकडे या स्रोतातून समोर येणारं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या म्हणजे EPFOच्या पेन्शनर्सचं खरं वास्तव. हम्म. आणि या दोन कथांमध्ये इतकी मोठी दरी का आहे, हेच आज आपण शोधणार आहोत. म्हणजे सरकारी घोषणांच्या पलीकडे जाऊन लाखो पेन्शनर्सना आज कोणत्या वास्तवाला सामोरे जावं लागत आहे, याचा आपण एक सखोल आढावा घेऊया. बरोबर. आणि मला वाटतं या वास्तवाची सुरुवात त्या एका आकड्यापासून होते, जो सामाजिक सुरक्षा या संकल्पनेचीच एक प्रकारे थट्टा करतो. कोणता आकडा? किमान पेन्शनची रक्कम. सरकार याला एक मोठा लाभ म्हणवतं, पण तो आकडा ऐकला की पहिला प्रश्न मनात येतो की हे खरंच शक्य आहे का? अगदी. आपल्या स्रोतानुसार सरकार किमान खात्रीशीर पेन्शन म्हणून दरमहा 1,000 रुपये देते. फक्त 1,000 रुपये? हो, फक्त 1,000 रुपये. म्हणजे दिवसाला झाले फक्त 33 रुपये. अरे देवा. या स्रोतामध्ये यावर एक अतिशय मार्मिक टिप्पणी केली आहे, काय? की ही रक्कम म्हणजे दिवसातून 2 वेळचं जेवण वगळण्याचं आमंत्रण आहे. नाही, पण हे खरंच आहे. म्हणजे सरकार याला बजेटरी सपोर्ट म्हणतं, पण या रकमेत आजच्या काळात काय होऊ शकतं? साधी भाजी घ्यायला गेलो तरी 100 रुपये कुठे जातात कळत नाही. तेच तर. आणि इथेच तर मूळ मुद्दा आहे की नाही, सामाजिक सुरक्षा या शब्दाचा अर्थ काय आहे? हम्म. की ज्या व्यक्तीने आयुष्यभर काम केलं, योगदान दिलं, त्याला निवृत्तीनंतर किमान सन्मानाने जगता यावं. त्याला कुणासमोर हात पसरावे लागू नयेत. बरोबर. पण जेव्हा तुम्ही दिवसाला 33 रुपये देता, तेव्हा तुम्ही सुरक्षा नाही तर खरं तर अपमान देत आहात. अगदी. 2026च्या महागाईच्या काळात महिन्याला 1,000 रुपये ही रक्कम त्या व्यक्तीच्या मूलभूतही गरजा पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे त्या योजनेच्या मूळ उद्देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आणि हा अपमान फक्त रकमेपुरतं मर्यादित नाहीये. ज्यांनी आयुष्यभर जास्त योगदान दिलं, त्यांना जास्त पेन्शन मिळावी म्हणून सर्वोच्च न्यायालयाने एक मार्ग दाखवला होता. हो, नोव्हेंबर 2022चा तो निर्णय. हो, तो एक ऐतिहासिक निर्णय होता. पण तिथेही अपेक्षाभंगाची एक वेगळीच कहाणी आहे, जी या स्रोताने आकडेवारीनिशी समोर आणली आहे. हो, आणि ती आकडेवारी तर ह्या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य आणखीनच वाढवते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लोकांमध्ये एक आशेचं वातावरण होतं. अगदी. त्यानुसार जुलै 2023 पर्यंत तब्बल 17.49 लाख लोकांनी जास्त पगारावर पेन्शन मिळवण्यासाठी अर्ज केले. 17 लाख. आकडा खूप मोठा आहे. हो, खूप मोठा. पण आपल्या स्रोतानुसार 2025च्या सुरुवातीपर्यंत यापैकी फक्त 21,885 लोकांनाच पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजे PPO मिळाली आहे. एक मिनिट थांबा. म्हणजे जवळपास 1.5-2 वर्षात 17 लाखांपैकी फक्त 21,000. हो, हे तर जवळपास 1-2% झालं. फक्त 1% लोकांची प्रकरणं मार्गी लागली आहेत. बरोबर. आणि याच गतीने जर काम सुरू राहिलं, तर सर्व अर्जदारांना त्यांची पेन्शन मिळायला कोणतं साल उजाडेल, याचा एक अंदाज या स्रोताने मांडला आहे. काय अंदाज आहे? तो आकडा ऐकून धक्का बसतो. 2150 साल. काय? 2150? ही चेष्टा आहे का? म्हणजे हे फक्त आकडेवारीचा खेळ नाहीये. नाही. याचा अर्थ असा की सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला अक्षरशः केराची टोपली दाखवली आहे. हं, एका पिढीला न्याय देण्याऐवजी ते पुढच्या 4 पिढ्यांपर्यंत प्रकरण लांबवत आहेत. हं. यामागे केवळ अकार्यक्षमता आहे की आणखी काही कारणं असू शकतात, असं स्रोतामध्ये काही म्हटलं आहे का? स्रोतामध्ये थेट कारणमीमांसा नाही, पण या विलंबाच्या परिणामांवर नक्कीच बोट ठेवलं आहे. विचार करा, आज अर्ज करणारी व्यक्ती तर सोडाच, पण त्यांच्या पुढच्या पिढ्यांनाही ही पेन्शन मिळेल की नाही ही शंका आहे. हे एक प्रशासकीय अपयश आहे. बरोबर. आणि याचा एक दुसरा परिणामही आहे, जो स्रोतात अधोरेखित केलाय. या विलंबाचा आर्थिक भार कोणावर पडतोय? अर्जदारावर. अगदी. सरकारवर नाही, तर त्या अर्जदारावर. सरकार त्यांचं हक्काचं व्याज वाचवतंय आणि पेन्शनर मात्र महागाईच्या काळात पैशांविना लपतोय. म्हणजे हा फक्त विलंब नाही, तर एक प्रकारचं आर्थिक शोषण आहे. बरोबर. तुम्ही न्यायालयाचा आदेश मानता, पण त्याची अंमलबजावणी इतकी लांबवता की तो निरर्थक होऊन जातो. आणि ही दिरंगाई फक्त अर्जांवर प्रक्रिया करण्यापुरती नाहीये. ज्या काही मोजक्या लोकांना पेन्शन मंजूर झाली आहे, त्यांच्या पेन्शनच्या गणितातही एक गोम आहे. अच्छा. सरकारने पेन्शन मोजण्याची प्रो राटा पद्धती न्याय्य म्हणजे इक्विटेबल असल्याचं म्हटलंय. हो. आणि न्याय्य हा शब्दच इथे कळीचा मुद्दा आहे. स्रोतानुसार ही पद्धत कशी काम करते हे पाहिलं तर गंमत लक्षात येते. कशी? ती अशा प्रकारे डिझाईन केली आहे की 1 सप्टेंबर 2014 पूर्वीची आणि नंतरची सेवा वेगळी मोजली जाते.
ज्यामुळे अंतिम आकडा अपेक्षेपेक्षा खूपच कमी होतो. म्हणजे नावापुरतं जास्त पेन्शन, पण प्रत्यक्षात फारसा फरक नाही. अगदी. हे तर देण्यासारखं करून न देण्यासारखं आहे. न्याय हा शब्द इथे प्रणालीच्या सोयीसाठी वापरला जातोय, पेन्शनरच्या फायद्यासाठी नाही. इतकंच नाही, तर अजून एक विचित्र नियम आहे. तो काय? जर पेन्शनरकडून काही रक्कम येणं बाकी असेल, तर ती त्यांच्या थकबाकीतून थेट वजा केली जात नाही. अरे का? यासाठी टीडीएसच्या मुद्द्यांमुळे हे योग्य नाही असं कारण दिलं जातं. म्हणजे पेन्शनर्सना डिमांड लेटर्स पाठवून त्यांच्याकडून रक्कम त्वरित वसूल केली जाते, पण त्यांना मिळणारी थकबाकी मात्र वेळेवर मिळत नाही. वा, म्हणजे घेताना तत्परता आणि देताना दिरंगाई. बरोबर. यावरून स्पष्ट दिसतं की यंत्रणेसाठी काय महत्वाचं आहे. पेन्शनर्सच्या अडचणींपेक्षा स्वतःची सोय त्यांना जास्त प्रिय आहे. हो. थकबाकीतून देणी समायोजित न करण्याचा निर्णय हेच दर्शवतो. एका बाजूला ज्येष्ठ नागरिकांकडून त्वरित पैशांची अपेक्षा केली जाते, तर दुसऱ्या बाजूला त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे देण्यासाठी तांत्रिक कारणं पुढे केली जातात. ही पद्धत कोणासाठी न्यायी आहे? प्रणालीसाठी की त्या व्यक्तीसाठी ज्याने आयुष्यभर योगदान दिलं आहे? आणि ही प्रणाली फक्त गणितातच नाही, तर तंत्रज्ञानातही कमी पडत आहे. डिजिटल इंडियाच्या युगात एक अशी गोष्ट समोर आली आहे जी अविश्वसनीय आहे. कोणती? डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजे डीएलसी. जीवन प्रमाणपत्राच्या बाबतीत एक मोठी गडबड उघड झाली आहे. हो, हा मुद्दा तर खूपच गंभीर आहे. ईपीएफओने स्वतः एका परिपत्रकात कबूल केलं आहे की सुमारे 4,49,288 जीवन प्रमाणपत्र 3 वर्षांहून अधिक काळापासून प्रलंबित आहेत. 4 लाख? हो. याचा साधा सरळ अर्थ असा होतो की जवळजवळ 4.5 लाख लोकांची पेन्शन थांबली, कारण प्रणाली हे विसरली की ते अस्तित्वात आहेत. एक मिनिट. म्हणजे आपण डिजिटल इंडिया बद्दल बोलतोय, जिथे सगळं एका क्लिकवर व्हायला हवं, आणि इथे ईपीएफओ ची प्रणाली जवळजवळ 5 लाख लोकांना मृत समजून बसली आहे. हो. आणि त्यांना आता प्रत्यक्ष दारोदारी जाऊन विचारावं लागणार आहे, साहेब तुम्ही जिवंत आहात का? हे किती विरोधाभासी आणि दुःखद आहे. हो. हे केवळ एक तांत्रिक ग्लिच नाहीये. आणि यावर उपाय काय आहे माहितीये? काय? आता एक विशेष मोहीम राबवली जात आहे, ज्यात नवीन भरती झालेले कर्मचारी लोकांच्या घरी जाऊन त्यांचा शोध घेतील. अरे देवा. म्हणजे एका हायटेक डिजिटल प्रणालीच्या अपयशामुळे आता प्रत्यक्ष माणसांना पाठवून शोध मोहीम सुरू करावी लागत आहे. हा तो उलटा प्रवास झाला. अगदी. ज्या कामासाठी डिजिटल प्रणाली आणली, तेच काम आता जुन्या पद्धतीने करावं लागत आहे. ही घटना डिजिटल प्रणालीच्या अंमलबजावणीतील त्रुटी आणि त्यामागील विचारशून्यतेचं उत्तम उदाहरण आहे की नाही? बरोबर. केवळ एक डिजिटल पोर्टल तयार करणं पुरेसे नाही, ते विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी सोपे आणि कार्यक्षम आहे याची खात्री करणं आवश्यक आहे. जेव्हा एक प्रणाली जवळजवळ 5 लाख लोकांचं अस्तित्व विसरते, तेव्हा त्या प्रणालीची रचना आणि जबाबदारी यावर गंभीर प्रश्न निर्माण होतात. ही केवळ एक चूक नाही, तर हे त्या लोकांप्रती असलेल्या असंवेदनशीलतेचं प्रतीक आहे. या सर्व समस्यांमुळे साहजिकच हजारो पेन्शनर्स रस्त्यावर उतरले आहेत. हो, कारण जेव्हा यंत्रणाच आपलं ऐकत नाही, तेव्हा रस्त्यावर उतरण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. बरोबर. अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल ॲजिटेशन कमिटीने ईपीएफओ मुख्यालयाबाहेर मोठे आंदोलन केले आहे. हे अपेक्षितच होतं. पण मला एक प्रश्न पडतो, सरकारचे यावर म्हणणं काय आहे? 17 लाख अर्जांवर प्रक्रिया करायला वेळ लागणारच, मनुष्यबळाची कमतरता आहे, असं काही अधिकृत स्पष्टीकरण दिलं आहे का? की पूर्णपणे शांतता आहे? स्रोतानुसार अधिकृत स्तरावर मोठी शांतता आहे आणि त्यामुळेच या लोकांना आंदोलन करावं लागत आहे. त्यांच्या मागण्या काय आहेत? त्यांच्या मागण्या अगदी स्पष्ट आहेत. किमान मासिक पेन्शन 7,500 रुपये. 1,000वरून थेट 7,500? हो. त्यावर पूर्ण महागाई भत्ता म्हणजे डीए आणि मोफत वैद्यकीय सुविधा. आजच्या महागाईच्या काळात 1,000 रुपयात काहीही होत नाही. त्यामुळे सन्मानाने जगता यावे यासाठी ही मागणी आहे. बरोबर. आणि ह्या मागण्या केवळ जास्त पैशांसाठी नाहीत, तर त्या सन्मानासाठी आहेत. 1,000 रुपये आणि 7,500 रुपयामधील फरक हा केवळ जगणे आणि सन्मानाने जगणे यातील आहे. हो ना? आणि वैद्यकीय सुविधांची मागणी ही ज्येष्ठ नागरिकांसाठी किती महत्वाची आहे हे वेगळं सांगायला नको. हा संघर्ष मागील सर्व मुद्द्यांना एकत्र जोडतो. तुटपुंजी पेन्शन, प्रशासकीय विलंब, अन्यायकारक गणित आणि शेवटी प्रणालीचं पूर्ण अपयश. अगदी. हा केवळ हक्कांसाठीचा लढा नसून न्यायासाठीचा लढा आहे. तर आजच्या चर्चेतून काय स्पष्ट होतं? जे आपण सुरुवातीला म्हणालो होतो त्या 2 समांतर कथा. त्यांमध्ये सांगितले जाते की कोट्यावधी दावे निकाली काढले. हो, मोठे मोठे आकडे दिले जातात. बरोबर.
कार्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिन आणि महिला दिन साजरे केले जातात आणि दुसऱ्या बाजूला हे वास्तव आहे. पेन्शनर्सना तुटपुंजी पेन्शन, न संपणारी प्रतीक्षा आणि आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागतोय. हा स्रोत आपल्याला एका गंभीर विचाराकडे घेऊन जातो. ही एक अशी प्रणाली आहे जी लाखो करोडो व्यवहारांची गणना करते, पण प्रत्येक व्यक्तीच्या महत्वाकडे कदाचित दुर्लक्ष करत आहे. बरोबर. आकडेवारी आणि मोठ्या घोषणांच्या जगात एका सामान्य पेन्शनरचं आयुष्य, त्याचा संघर्ष कुठेतरी हरवून जात आहे. जेव्हा सुरक्षेसाठी बनवलेली प्रणालीच लाखो लोकांसाठी प्रचंड असुरक्षितता निर्माण करते, तेव्हा प्रश्न फक्त प्रक्रिया सुधारण्याचा नसतो, तर तर सामाजिक सुरक्षेच्या मूळ वचनावरच पुनर्विचार करण्याचा असतो. करून देऊया. आयुष्यभराच्या श्रमाचे खरे मोल काय आहे, त्या प्रणालीच्या नजरेत जिचे काम त्या श्रमाचा सन्मान करणे आहे. हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.